मित्रांनो, नमस्कार. मी पुण्यातून संतोष शिंदे. सर्वांचं या महत्वाच्या चर्चेमध्ये, खास करून प्रत्येक सर्वसामान्य घरामध्ये ज्यांच्या घरात मुलं आहेत, मुली आहेत आणि ज्या शाळेमध्ये जातात, त्यांची कशी शाळेमधून, खास करून खाजगी शाळांमध्ये आर्थिक लूट केली जाते. वह्या पुस्तकांच्या नावाखाली शाळा चढ्या भावाने तुमच्याकडून कसे वसुली करतात. तुमचा नाविलाज असतो. मुलांचा गणवेश असू द्या, हे वह्यांचे ढिगारे तुम्ही बघताय माझ्या समोर. माझ्या घरातल्या एका मुलीचे एवढे वह्या आहेत वर्षभराच्या, मुलाच्या सुद्धा एवढ्याच येतील. युनिफॉर्म त्यांनी सांगेल तिथूनच आणायचा, वह्या पुस्तकं त्यांनी सांगतील तिथूनच आणायचे. बाजारामध्ये वह्यांची पुस्तकांची किंमत काय असते? बालभारतीची पुस्तकं बाहेर दुकानात मिळतात, पण शाळेची एक वेगळीच पुस्तकं असतात. बालभारतीच्या पुस्तकांची किंमत जर समजा 300-400 रुपये असेल, तर त्याचबरोबर शाळेतली जी पुस्तकं असतात त्यांच्या किमती कमीत कमी 1500 ते 1800च्या जवळपास असतात. म्हणजे असे काय ह्या शाळा पुस्तकं वेगळे देतात जेणेकरून मुलांकडून एवढे पैसे घेतात? ह्या वह्यांची किंमत काय आहे मार्केटमध्ये, आणि शाळेतून जर या वह्या घेतल्या, किती वह्या? तर 100 पानी 21 वह्या आहेत आणि 200 पानी 20 वह्या आहेत. पैसे किती दिलेत? किती देणं अपेक्षित आहे? तुम्हाला खोटं वाटणार नाही. म्हणजे ज्या एखाद्या मुलाचं एवढ्या वह्यांच्या पुस्तकांच्या या वह्यांच्याच किमतीमध्ये त्याचं अख्खं शिक्षण होऊ शकतं. बघा मी काय म्हणतोय ते. फक्त हे पैसे फक्त वह्यांना घेतात. युनिफॉर्मची सुद्धा तीच अवस्था आहे. साधा शर्ट पॅन्ट असतो, पॅन्ट सुद्धा नसते, चड्डीच असते लहान मुलांना. तर 1,500 रुपये घेतात शाळेमध्ये. म्हणजे ही जी लूट चालू आहे, एका वर्तमानपत्राने आणि त्यांच्या चॅनलनी स्टिंग ऑपरेशन केलं. अहो, कशाला स्टिंग ऑपरेशन करताय? संतोष शिंदे तुम्हाला पुराव्यासही देतो. शाळेचं नाव कदाचित तुमच्या लक्षात येईल, किंवा पुण्यातली तरी खास करून कुठलीही खाजगी शाळा काढा, ते प्रत्येक पालकाची, मुलांची, अर्थात आई वडिलांची आर्थिक लूट करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आज बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये राज्य सरकारपर्यंत, शिक्षण मंत्र्यांपर्यंत, शिक्षण संचालकांपर्यंत, उपसंचालकांपर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे. मी शिक्षण संचालकांचा इंटरव्ह्यू पाहिला. ते म्हणले आम्ही आदेश दिलेत. कुणाला? तुमच्या शिक्षणाधिकाऱ्याला, गट शिक्षणाधिकाऱ्याला, किंवा त्या शहरातल्या विभागातल्या नोडल ऑफिसरला, जे पैसे खाऊन संस्थेच्या जीवावर विद्यार्थ्यांची लूट उघड्या डोळ्यांनी पाहतात, परंतु ते शाळेवर कारवाई करू शकत नाहीत. आणि याच प्रमुख मुद्द्यांवर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची. सर्वांचं मी पुण्यातून संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, संतोष शिंदे ऑफिशियल हे आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल, ज्याच्यावर सर्वसामान्यांचे, खाजगी आपले जे वेगळे वेगळे प्रश्न असतात, त्या सामाजिक असो, राजकीय असो, वैयक्तिक असो, किंवा कुठल्याही विषयावर मी प्रामाणिकपणे भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्याच्या घरात मुलं आहेत आणि जे आई वडील आहेत आणि ज्यांच्या खिशावर दरोडा टाकला जातो, सरसगट प्रत्येक शाळा, अहो पेपरला आज बातम्या आहेत सगळीकडं, तरी सुद्धा या वह्यांना तेवढ्याच चढ्या भावाने पैसे घेतले गेले. आई वडिलांना द्यावे लागतात. या वहीची मार्केटमध्ये काय किंमत असेल? आणि याच वहीची त्या शाळेमध्ये किती किंमत लावतात? तिप्पट. मोजून 41 वह्या आहेत, 1960 रुपये दिलेत. म्हणजे
विद्यार्थ्यांसह पालकांची लूट आहे की नाही? विद्यार्थी काय हो, आई वडिलांना पैसे मागणार किंवा आई वडिलांची गरज आहे आपली मुलं शिकली पाहिजेत म्हणून, पण अशी जर आर्थिक लूट होत असेल याच्या विरोधात बोलायचं नाही, आवाज उठवायचा नाही. आज शाळेंच्या फीस किती झाल्यात? सगळे इंग्लिश मीडियम कडे जात आहेत. मुलं शिकली पाहिजेत, त्यांना सगळ्या भाषा आल्या पाहिजेत या मताचा मी आहेच, परंतु या सगळ्या बरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची जर त्या शाळेकडून लूट होणार असेल, अशा काही शाळा आहेत, याच्यानंतर मी जी व्हिडिओ बनवणार आहे सगळ्या शाळेंचे जाहीर नावं घेऊनच चर्चा करणार आहे, कारण ही गोष्ट आता साधी राहिलेली नाही. मुद्दा काय झालाय, फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, इतर व्हिडिओ सुद्धा पाहत चला, आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. मी सांगितलं 100 पानी किंवा ही 200 पानी वही आहे, या 200 पानी वहीची जर किंमत काढली, तुम्हाला धक्का यासाठी बसेल म्हटलं मी, की जर 80 पानी असेल किंवा 100 पानी असेल, जर बाहेर साधारणतः विचार जर केला तर एक 200-250 रुपयाच्या आसपास या वह्यांची किंमत असली पाहिजे डझनच्या बाबतीमध्ये, म्हणजे 12 वह्या. शाळा 550, 600, 650 पर्यंत पैसे वसूल करतात डझनला. अहो, आमच्या मुलाला आम्ही साध्या पानाची वही देऊ, पण एवढ्या महागाने काय करायचंय? बर, ज्या पोरांना शेमडू पुसता येत नाही, मी म्हणतो ठीक आहे, त्याला म्हणजे अभ्यासाची सवय लावली पाहिजे, शिक्षणाची गोडी लागली पाहिजे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण अशा पद्धतीने जर तुम्ही काय म्हणजे इतक्या वह्या, ह्या वह्या भरतील याची गॅरंटी वेगळीच आहे. त्यांनी अभ्यासक्रमानुसार वर्गवारी केली असेल समजू शकतो, पण आम्हाला 200-250 रुपयात आम्ही बार्गेनिंग करू ना, डिस्काउंट मागू. शाळेत किती टक्के डिस्काउंट मिळतो वह्यांना? एक छदाम पण नाही. पुस्तकांवर किती टक्के डिस्काउंट मिळतो? छदाम पण नाही. अहो, आम्ही साधी भाजीची पेंडी ती जोडी घ्यायची म्हणलं तरी बार्गेनिंग करतात आमच्या महिला. शाळेमध्ये बोलू शकतात का हो? अहो, शाळेच्या तिथं ते मावशी बसलेले असतात, तेच पहिली इज्जत काढतात, मग शिक्षिका काढतात, आणि राहिली सोयली आबरू कोण काढतं? शाळेमध्ये जे क्लर्क बसलेले असतात ऑफिसमध्ये, चक्क आबरू काढतात. त्याच्यात तुम्ही जर शाळेची फीस नाही भरली, मी अजून फीस बद्दल बोललेलोच नाही, सध्या खाजगी शाळांची किती फीस आहे, किती रुपये वसूल केले जातात? एक गोष्ट लक्षात ठेवा, शाळेची भरमसाठ ज्या पद्धतीनं फीस वाढते, शासनाचं या खाजगी शाळांवर नियंत्रण नाही, कारण शिक्षणाचं खाजगीकरण करून टाकल्यासारखी अवस्था झाली. शिक्षणाचा बाजार झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये पालकांसह मुलांची सुद्धा लूट होते. ही भयानक परिस्थिती आहे. मी आता सहज माहिती घेत होतो, आणि माहिती यासाठी घेत होतो की मला तुमच्या सोबत चर्चा करायची आहे. दुकानात जर एखादी वही 30, 35, 40 रुपयाला असेल, तर ही वही 70-80 रुपयाला शाळेतून घ्यायची, कधी कधी 100 रुपये, 110 रुपयापर्यंत, म्हणजे दुप्पट किंवा तिप्पट स्वरूपात. काय धंदा चाललाय? आणि आपण समजू शकतो, 1ली ते 4थी, 5वी ते 8वी किंवा 9वी 10वी, 10वी मध्ये जरी आपण कल्पना केली तर 172 पानांच्या वह्यांच्या शाळांमध्ये 75 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे घेतले जातात, आणि दुकानामध्ये तेच 30, 35, 40 रुपयाच्या आसपास मिळते. कंपन्या भरपूर आहेत, व्हरायट्या भरपूर आहेत, तुमची लूट करण्यासाठी ते वाटेल ते करू शकतात. मग हे का चढ्या भावाने द्यायचं? पुस्तकांवर सुद्धा बाजारपेठमध्ये सहज आपण गेलो तर आपल्याला 10% कन्सेशन मिळतं, डिस्काउंट मिळतो.
ह्या शाळेमध्ये गेल्यानंतर किती टक्के डिस्काउंट देतात? मी पहिलाच प्रश्न उपस्थित केलाय. मग शाळा म्हणेन तिथंच युनिफॉर्म घ्यायचा. काय त्या युनिफॉर्मची क्वालिटी असते, काय दर्जा असतो युनिफॉर्मचा, तरी तुम्हाला घ्यावंच लागतं. कारण शाळेने सांगितलंय ज्यांच्या घरामध्ये नोकरी उद्योग व्यवसाय आहे ती मुलं आणि त्यांची पालक हे सगळं घेऊ शकतात. सगळे श्रीमंत नाहीत हो. पुण्यासह महाराष्ट्रामध्ये घराघरात अदानी अंबानीची मुलं नाहीयेत. त्यांना परवडत असेल जर 60, 70, 80%, 85, 90% जनता जर सर्वसामान्य असेल, तुम्ही अशा पद्धतीने त्यांना लुटताय. काय करतात? आज मुलगा, माझ्या आयुष्यात किती अडचणी आल्यात, मला इंग्रजी नाही येत पण माझ्या मुलाने शिकली पाहिजे असं प्रत्येक पालकाला वाटतं. म्हणून इंग्रजी शाळेत टाकलं जातं. मुलांना त्याची किंमत असते नसते हा संशोधनाचा विषय आहे. ते 10वी पर्यंत असतात, त्याच्यामुळे त्यांना किती समज असेल माहित नाही, पण आई वडिलांची कदर करणं हे मुलांचं कर्तव्य असतं. इथपर्यंत ठीक आहे. आपण किती केली म्हणून आपण मुलांकडून अपेक्षा करायची हा संशोधनाचा विषय. तरी सुद्धा मला असं म्हणायचंय, जर एवढे पैसे देऊन जर या सगळ्या गोष्टी होत असतील तर ही चक्क लूट नाही तर याला काय म्हणायचं? आज युनिफॉर्मला दुप्पट तिप्पट पैसे, शाळा युनिफॉर्म त्यांच्या मर्जीतल्या वेंडरला पकडते, युनिफॉर्म त्यांच्या सोयीनं ते सिलेक्ट करतात, तो दुसऱ्या कुठल्याही दुकानात नसतो. मग तो जेवढी किंमत सांगतो तेवढी आपल्याला द्यावी लागते. शाळा म्हणते तिथूनच घ्यायचा. यांचं सेटिंग ठरते. आज लहान मुलाला दुकानात पाठवलं तरी तो म्हणतो मी चॉकलेट घेणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याचं मार्जिन काय आहे? चॉकलेट आहे. मग शाळा कमिशन खात नसेल कशावरून? साधा 250, 300, 500, 600 रुपयाचा युनिफॉर्म 700 रुपये घ्या, हे 1500, 1800 पर्यंत घेतात. काही ठिकाणी 2500 रुपये. तो युनिफॉर्म त्याला पण घालता येत नाही, आई वडिलांना तो घालावा लागतो. एवढा महागडा शाळेचा आहे, चला हरकत नाही. पुढे काय होतं? 1 रुपया तिथं कमी केला जात नाही. वह्या पुस्तकांमध्ये 1 रुपया कमी केला जात नाही. आणि अशी जर लूट होणार असेल वह्या पुस्तकांमध्ये, युनिफॉर्म मध्ये, शाळेच्या फीस बद्दल तर अजून वेगळंच आहे. अहो साधे 1000-2000 रुपये जर राहिले आणि ते जर नाही भरले, मुलाला परीक्षेला बसू दिलं जात नाही, त्याची ओरल घेतली जात नाही. आणि सगळ्या शिक्षकांना, भले त्या शिक्षकांना संस्थेच्या तालावर काम करावं लागत असेल, मी समजू शकतो, पण कसे ब्लॅकमेल करतात पालकांना विचारा. मी पालकांबद्दल बोलत होतो. आज पुणेच काय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घ्या, आई वडील मोलमजुरी करणारे असतात, रिक्षा चालवणारे असतात, छोट्या मोठ्या दुकानामध्ये काम करणारे असतात, किंवा कुणाचे ट्रान्सपोर्टचे व्यवसाय असतात, कोणी शेतकरी आहे, कष्टकरी आहे, शेतमजूर आहे, कामगार आहे, हमाली करतात, कुठे एखाद्या खाजगी किंवा कुठेतरी कंपनीत कामाला असतात, सरकारी नोकर सुद्धा असतात, पण त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते. आहे त्या पगारामध्ये तो नाही सगळं सांभाळू शकत. अशा सगळ्या पालकांची म्हणजे जीवघेणी अवस्था असताना सुद्धा जर अशा पद्धतीने जर पिळवणूक होणार असेल, आणि किती लूट करणार हो, किती संस्था चालक आनंदात आणि खुशीत आहेत. एका विद्यार्थ्यामाग माझं ओपन चॅलेंज आहे, प्रत्येक शाळा कमीत कमी 1000 ते 1500 रुपये वह्या, पुस्तकं आणि युनिफॉर्म मध्ये कमवतात. एका शाळेची स्ट्रेंथ किती असते? आपण 1000 विद्यार्थी पकडू, सगळ्या म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत, कारण प्रत्येकाच्या 3-4 तुकडे असतात, किंवा समजा कमी अधिक असतील 1000 गुणिले 1500 किती होता तो? फक्त एका युनिफॉर्म आणि वह्या पुस्तकांमधून त्या शाळेची कमाई आहे. मी म्हणतो चला 1500 नाही 1200 का असे ना, 1000 गुणिले 1200 करावं हिशोबाने, मला सांगा कमेंट मध्ये. ही अवस्था आहे.
अजून शाळेची फीस कल्पना करू शकतो का? प्रत्येक जण आपल्या आपल्या शाळेचा रेट ठरवलाय. साधी शाळा असली तरी आज 30-35 हजार रुपये प्रतिवर्ष पेक्षा कमी नाहीये. मग ती 1.5-2-2.5 लाखापर्यंत आहे. आणि एवढी जर लूट होत असेल तर तुम्ही आम्ही शांत बसायचं का? नाही. मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. सामाजिक विचारधारेवर किंवा सर्वसामान्य लोकांचं पिळवणूक होत असेल आणि लोकांची जर कुणी जाणीवपूर्वक पिळवणूक करणार असेल तर आम्हाला बंड करावं लागेल, आवाज उठवावा लागेल किंवा आम्हाला या प्रश्नावर बोलावं लागेल. माझे ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे, आवाज उठवणारच. तो कुणीही असो, कितीही संस्था चालक मोठा असू द्या, त्याची जर शाळा सर्वसामान्य लोकांची आणि सगळीकडे धास्ती हो पालकांना. रिक्षा चालवणारा माणूस किंवा भाजी विकणारा माणूस किंवा एखाद्याच्या दुकानात काम करणारा माणूस, तुम्ही म्हणत मग त्यांनी सरकारी शाळेत घालायचं, ठीक आहे ना. तो साध्या शाळेत शिकला म्हणून त्याची ही अवस्था. त्याची अशी अपेक्षा आहे, मी पोटाला चिमटा घेईल पण माझ्या मुलांना इंग्रजी माध्यमात टाकेल. भविष्यात त्या मुलांनी आई वडिलांची किंमत ठेवली न ठेवली हा नंतरचा विषय, पण तो त्याच्या पायावर तरी उभा राहील. आज काय परिस्थिती आहे हो? तो कसा हे सगळं सांभाळू शकेल किंवा करू शकेल? नाही करू शकणार. आणि जर अशी पिळवणूक करणारी अवस्था असेल, व्यवस्था असेल, मुख्यमंत्री गप्प आहेत, शिक्षण मंत्री गप्प आहेत, शिक्षण आयुक्त याच्यावर काही भूमिका घ्यायला नाही, शिक्षण संचालक काही करणार नाही, असं चालेल का? मग जनतेने रस्त्यावर उतरले, सगळ्या पालकांनी शाळेला जबाब विचारला. आज पालकांच्या कित्येक संघटना आहेत, नाही याच्यावर बोलत. आपण बोलू, आपण बोलायला भाग पाडू. तुम्ही, माझी एवढीच विनंती, या विरोधात शाळेचा जर लुटीचाच राष्ट्रीय कार्यक्रम असेल, शाळेने नाही आम्हाला वह्या पुस्तकं द्यायची. आमची वह्या पुस्तकं किंवा युनिफॉर्म तुम्ही सांगा, 4 दुकानात तुम्ही परवानग्या द्या. आता जर लूट होत असेल तर आपण भाग पाडू शिक्षण विभागाला. मोगलाई नाही किंवा पेशवाई आली नाही कशाही पद्धतीने लोकांना छळायची. आता आवाज उठवून शाळांचा हा जो मुजोरपणा आहे तो हाणून पाडला पाहिजे. आणि ज्यांनी आता मीच विकत घेतलेत शाळेला, आम्ही पुण्यातली कुठलीही शाळा असू द्या, पालक म्हणून आपल्याला त्यांना जाब विचारावं लागेल. एवढे पैसे घेत असतील तर ते माघारी त्या मुलांना मिळाले पाहिजे किंवा नका आम्हाला देऊ, त्याच्या शाळेच्या फीस मधून ते वजा करून घ्या. परंतु योग्य दरातच शाळेत शैक्षणिक साहित्य मिळालं पाहिजे. घेऊ आम्ही तुमच्याकडून. जो भाव मार्केटमध्ये आहे त्याच भावात 1-2 रुपये 5 रुपये तुम्ही जास्त घ्या, तुमचा लोगो किंवा बाकीच्या गोष्टी असतात म्हणून. पण तुम्ही जर दुप्पट तिप्पट दराने जर विकत असाल, लुटत असाल, सहन केलं जाणार नाही. एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. पालकांनो, माझी विनंती आहे, ज्यांची मुलं मुली शाळेत आहेत आणि ज्यांना हा प्रश्न भेडसावतोय, तुम्ही तर याच्यावर आवाज उठवण्यासाठी सोबत राहाच, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, कमेंट करा. काहीतरी लोक चळवळ हे करून तुमच्या खिशावर पडणारा अतिरिक्त भार, किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शाळेचे शिक्षक किंवा संस्था चालक हा व्हिडिओ पाहतायत, या संतोष शिंदेचा तुम्हाला सवाल आहे, लुटू नका. तुम्ही कितीही लोकांकडून लूट केली, पैसे कुणीच मड्यावर घेऊन जाणार नाही, इथंच ठेवून जाणार आहात. चांगलं ज्ञान अर्जन करा, चांगलं क्वालिटीचं शिक्षण द्या आणि चांगली पिढी घडवा. तुम्हाला 2 रुपये द्यायला कुणीही नाही म्हणणार नाही, पण जिथं लूट होत असेल आम्ही तुमच्या विरोधात संघर्ष करणार आणि आम्ही कुणालाही सुट्टी देणार नाही. कारण आम्ही आमच्या लोकांसाठी, जनतेसाठी हा लढा लढत आहोत, हे फक्त लक्षात ठेवा. असा सुद्धा एक काळ होता, तुम्ही सुद्धा सरकारी किंवा जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेले होतात, हे विसरू नका. बाकी जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. संतोष शिंदे ऑफिशियल हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं मत कमेंट करून नोंदवा. 1 लाईक प्रत्येकाचा अपेक्षित आहे.